तर या वादामध्ये आता बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंनी ही उडी घेतली आणि ईव्हीएम वर शंका उपस्थित केली आहे. मला कमीत कमी 200 मतं तरी पडायला हवी होती, ती पडली नाहीत, म्हणजे ईव्हीएम मध्येच घोटाळा आहे असा दावा त्यांनी केला. ईव्हीएम विरोधात शरद पवार जर लढा उभारणार असतील तर त्यांच्यासोबत या ईव्हीएमच्या लढ्यामध्ये मीही सामील असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. मी दिसल्यानंतर 100 लोकच 2 मिनिटाच्या आत गर्दी करतात माझे फोटो काढायला. मग मतं जातात कुठं? प्रश्न आहे. बारामतीमध्ये दोन्ही गटांची कार्यकर्ते मला बघितल्यानंतर अक्षरशः पवार साहेबांचा बॅच, अजितदादांचा बॅच बाजूला ठेवून, त्यांचं उपरणं बाजूला ठेवून म्हटले, अभिजितदादा आम्हाला तुमच्याबरोबर फोटो पाहिजे. दोन्ही गट, दोन्ही पवार गट, घड्याळ आणि तुतारी सुद्धा. हां, मग जर माझे तिथे 1000 फोटो निघाले तर मी म्हणतो मिनिमम मला 200 मतं पाहिजेत ना. हे समजून घ्या. ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे.